लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। राजकीय पक्ष दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा रंगू लागलेत, पण त्याच वेळी काही पक्षांकडून मात्र गलिच्छ राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे। आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे राहुल गांधींचा दहशतवादी मसूद अझहरला जी म्हणणारा व्हिडिओ। अर्धवट व्हिडिओ शेअर करत भाजपनं रडीचा डाव खेळल्याचं समोर आलंय। राहुल गांधींच्या उपहासाचा भाजपकडून गैरवापर। राहुलचा अर्धवट व्हिडिओ दाखवून गलिच्छ राजकारण। मसूद अजहर जी के साथ बैठकर राहुल गांधींचा पूर्ण व्हिडिओ आल्यानं भाजप तोंडघशी। सीआरपीएफ के लोग शहीद हुए, बम किसने फाड़ा? जैश-ए-मोहम्मद। भाजपनं मसूद जी शब्द एडिट करून गवगवा केला। लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय। नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामुळेच प्रामुख्याने ही निवडणूक रंगतीये। पण निवडणुकीचा खेळ सुरू होताच भाजपकडून रडीचा डाव खेळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्याला कारण म्हणजे हा व्हिडिओ। तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी के साथ बैठकर अवघ्या 7 सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला। भाजपच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी या व्हिडिओला रिट्वीट करत इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून शेअर केलं आणि राहुल गांधी तसंच काँग्रेसवर जहरी शब्दात टीका केली। त्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रविशंकर प्रसाद आदींचा देखील समावेश आहे। अनेक वृत्तवाहिन्यांनी देखील हा अर्धवट भाग दाखवल्यानं लोकांची दिशाभूल केली। पण याच 7 सेकंदाच्या व्हिडिओचा मोठा भाग ऐकल्यास राहुल गांधींच्या भाषणातील उपहास लक्षात येतो, ज्यात राहुल हे अजित डोभाल आणि भाजपवर उपहासात्मक टीका करण्यासाठी दहशतवादी मसूदला जी असं म्हणत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। राहुल गांधींच्या या भाषणाचा पूर्ण भाग ऐका, म्हणजे या एडिटेड व्हिडिओतील कुरघोडी तुमच्या लक्षात येईल। मसूद अजहर याद होगा? अब ये 56 इंच वाले छाती वाले, आपको याद होगा जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी के साथ बैठकर जो आज नेशनल सिक्योरिटी एडवाइजर हैं अजीत डोभाल, मसूद अजहर को जाकर कांदाहार में हवाले करके आ गए थे। भाजपची ही खोडी समोर आल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं चित्र आहे। लोकसभेचा रणसंग्राम आता कुठे सुरू झालाय, पण या रणसंग्रामाला भाजपकडून करण्यात आलेली ही कुरघोडी या लोकसभा निवडणुकीतील गलिच्छ राजकारणाचे संकेत देते। त्यामुळे निवडणुकीच्या काळात शेअर होणारे व्हिडिओ आणि माहिती याची पूर्ण पडताळणी केल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा, जेणेकरून तुमची दिशाभूल होणार नाही आणि तुमचा निर्णयही फसणार नाही। शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।